नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझ्या त्या चकवावाल्या इन्सिडेंटने करायची आहे, तर ते तुझ्यावर कसं झालेलं, काय झालेलं आणि ते सगळं प्लीज सांग. माझं कसं होतं, आम्ही इथनं माझे 4 फ्रेंड्स होते. मी एकच ड्रायव्हर त्याच्यात, आणि एक ड्रायव्हर होता तो कसा फक्त हायवे चालवायचा, तो सिटीमध्ये चालवायचा नाही. आम्ही बोललो, इथनं आम्ही निघालो ठाण्यावरनं निघालो. एक हॉल्ट घेतला आम्ही पुण्याला माझ्या एका मित्राला आम्ही पिकअप केला. दगडूशेठ हलवाई मंदिरच्या बाजूला त्याचं घर, तिथनं आम्ही त्याला पिकअप केलं. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता काहीतरी जर्नीला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूरपर्यंत आम्ही सुखरूप पोचलो, काय हे नाही. कोल्हापूरला पोचताना काहीतरी मला वाटतं 1:30-2 वाजले असतील कोल्हापूरपर्यंत. 2 वाजेपर्यंत आम्ही कोल्हापूरला पोचलो. त्यानंतर माझा जरा मूड ऑफ झाला, कारण की माझा एक मित्र होता, तो काय सांगत होता की आपण कोल्हापूरमध्ये अजून एक दिवस हॉल्ट करूया. बोला भाई, अख्ख्या दिवसाची डे लाईट बाकी आहे, एवढं म्हणजे एक दिवस अख्खा खराब करण्यापेक्षा आपण संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्स टू मॅक्स रात्रीपर्यंत गोव्याला पोचू. कोल्हापूरवरून किती आहे, हार्डली जास्तीत जास्त 250 किलोमीटर गोवा. मग तिथनं जर्नीची सुरुवात केली गोव्याला. आम्ही आंबोली घाटातनं आलो. आंबोली घाटातनं संध्याकाळच्या टायमाला तिकडे अंधार लवकर होतो, कारण की हा ऑक्टोबरचा टाईम होता. आम्ही गेलो तो 21 ऑक्टोबर. दिवाळी नाही, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो. आम्ही तिकडं पोचलो आंबोळी घाटामध्ये, आणि तिकडे एक हॉल्ट घेतला म्हणजे चहासाठी. त्यानंतर पुढे निघालो. तर ते जे काका होते चहाच्या टपरीवरती, त्यांनी काय सांगितलं आम्हाला की मध्ये कुठे थांबू नका. 100 किलोमीटरचा रस्ता आहे, म्हणजे तिथून गोव्याचा कलंगोट बीच, तिथून 100 किलोमीटरचा रस्ता आहे, मध्ये कुठेच थांबू नका. म्हटलं ठीक आहे, म्हणजे त्यांचा काहीतरी एक्सपिरियन्स असेल म्हणून ते सांगत असतील. आम्ही पुढे जर्नीला सुरुवात केली. त्यानंतर एक हार्डली तिथनं गोवा 30 किलोमीटर बाकी असेल. तिकडं 2 रस्ते होते, मी तो व्हिडिओमध्ये पण दाखवला आहे. एक सरळ गेला का नो एंट्री आहे, आपल्याला लेफ्टने जायला लागतं. पण तेव्हा एंट्री नो एंट्री हा काय प्रकार नव्हता. दोन्ही साईडनी गोवा हा बोर्ड लागलेला होता. मी तिकडे कन्फ्यूज झालो की बाबा एक तर हा नॉर्थ गोव्याला जाईल किंवा हा साऊथ गोव्याला जाईल. मग कन्फर्म करायसाठी जो साईडला बसलेला विशाल त्याचं नाव होतं, त्याला उतरवला मी. त्याला मी बोललो की इकडं पोलीसची चेकिंग आहे, तिकडे तू विचार की बाबा कलंगोटला जायचं आहे, कुठला रस्ता सोपा पडेल. आणि त्या टायमाला कोविडचा टाईम होता. आम्ही RT-PCR सर्टिफिकेट वगैरे पण घेऊन ट्रॅव्हल करत होतो. तर त्या पोलिसवाल्यांनी आम्हाला काय सांगितलं की लेफ्ट घ्या, तुम्ही 30 किलोमीटरमध्ये कलंगोटला पोचाल, आणि जर सरळ गेले तर 55 किलोमीटर लागतील. मी पण अख्खा दिवस ड्रायव्हिंग करून दमलो होतो. मी काय विचार केला की बाबा आपण लेफ्ट मारू, 20 किलोमीटर तर 20 किलोमीटर वाचतील, तेवढं आपण बीचवरती एन्जॉय करू. लेफ्ट घेतला. त्यानंतर मला कंट्रोलच होईना. मी एका साईडला गाडी थांबवली. हे हेडलाईट चालू होत्या गाडीचा, आणि आपला पार्किंग लाईट चालू होती. गाडीच्या मागून आलो मी, तिकडं लघवी केली, आणि ते आपले स्पार्कल होतात ना 4 इंडिकेटर, त्याच्या प्रकाशात वरती बघितला त्याला चिंच्या लागल्या होत्या त्या झाडाला, आणि पारंब्या लटकत होत्या. चिंचेचं झाड होतं ते. आणि किती वाजलेले रात्रीचे? 7-7:30. बऱ्यापैकी अंधार झाला होता. मी नंतर मला ते क्लिक झालं की आता काय आहे ते हे पकडणार आपल्याला, कारण की माझा मनुष्य का नाही, मला हे भरपूर एक्सपिरियन्स आलेले आहेत. बोला हा आता आपल्याला पकडणार. मी गाडीत आलो, बसलो, हँडब्रेक डाऊन केला, गिअरमध्ये टाकून चालवायला सुरुवात केली. हार्डली एक 5 मिनटं झाली असतील, मला ती अशी गोल्डची चेन दिसली रोडवरती पडलेली, सोन्याची चेन. मला समजलं की हा आपल्याला हे करतोय, ट्रॅप करतोय. मी इग्नोर केला. पहिल्यांदा झाला, दुसऱ्यांदा झाला, तिसऱ्यांदा परत दिसली. बोला आता काही झालं तरी गाडी थांबवायची नाही. मी त्याच्यावरनं गेली.
आणि माझ्या मागच्या सीटवरती एक माझा मित्र बसला होता. म्हणजे आम्ही 4च जणं, 7 सीटर गाडी होती. पाठीमागं डिक्कीमध्ये सगळा लगेज होता. शेव्हरोलेटची एन्जॉय गाडी होती. पुढे 2 मागं 2 आणि पाठीमागं सगळा लगेज. त्यानंतर मी जेव्हा तिसऱ्यांदा त्या चैनवरनं हे केली, गाडीचा टायर जेव्हा गेला त्यावरनं, मग या कानात कोणीतरी जोरात फूक मारली आणि बोलला गाडी थांबव. आणि तसा हा आवाज आमच्यातला, म्हणजे मी सोडून 3 जणं होते अजून गाडीत, त्याच्यातला कोणाचाही नव्हता. मग बोलला आता हे हा काय साधारण प्रकार नाही आहे. मला फक्त तेव्हा अजून पण अंगावरती काटा येतो. तेव्हा मला फक्त एवढंच समजत होतं, हातात स्टेअरिंग आहे, पायात एक्सिलेटर आहे, मध्ये थांबवायची नाही. तिकडं 30 किलोमीटरचा, आणि तेव्हा मी किलोमीटर 0 केला होता की बाबा आपल्याला अंदाज येईल, रिटर्न येताना आपल्याला अंदाज येईल कुठनं यायचं. लेफ्ट घेतला, त्या म्हणजे तिथनं जवळजवळ 54 किलोमीटर, 54 किलोमीटर गाडी गेली. मला तो 15 वेळा तोच झाड, आम्ही सरळ जातो आहे तिकडेच येतो आहे, सरळ जातो आहे तिकडेच येतो आहे, नो लेफ्ट नो राईट. मला समजत होतं सगळं की आपल्यासोबत असं असं घडतं आहे. पण मी यांना सांगितलं तर हे लोक पॅनिक करणार, म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही. मग त्याच्यानंतर 7:30पर्यंत आम्ही तिकडं होतो. म्हणजे हा इन्सिडेंट झाला तेव्हा. आम्ही जेव्हा तिथनं बाहेर पडलो तेव्हा 9:15 पावणे 10, 9:15 9:30 झाले होते. बरोबर 2 तास गाडी चालवली त्याच्यात, आणि 30 किलोमीटरचं अंतर 54 किलोमीटरमध्ये पूर्ण झालं. तेव्हा शेवटी एक नदीचा ब्रिज आला, मी त्याला क्रॉस केला. म्हणजे मला होप्स आला काहीतरी की बाबा काहीतरी वेगळं दिसतं आहे, हे नाही आहे की बोललो. आता मला हे क्लिक झालं की हा जर आपण क्रॉस केला तर बहुतेक याची आपण हद्द सोडू. आणि तिकडे म्हणजे तो आम्ही ब्रिज क्रॉस केला, त्याच्यात व्हिडिओमध्ये पण आहे तो ब्रिज क्रॉस केला. आणि त्याच्यानंतर आम्हाला वस्ती दिसायला लागली थोडीफार गाव. हां, तेव्हा म्हणजे बोलला हां बाबा आपण आलो बरोबर जागी. नंतर आम्हाला गोव्याचा चेकपोस्ट लागला, जिकडे चेकिंग करतात ना गाड्या, तिकडे त्यांनी चेकिंग वगैरे केली. आमची रिपोर्ट बघितला तो कोविडचा, आणि मग आम्हाला जाऊन दिलं पुढं. तिथनं कलमगड तो काहीतरी एरिया होता, तिकडे फेमस चर्च होता, तिकडे त्या लोकांनी बॅरिकेड लावलं होतं. मी त्याला विचारलं ना की कलमगोट बीच इथनं किती किलोमीटर आहे. तो बोलला काहीतरी हार्डली 3.5 किलोमीटर कलमगोट बीच आहे, म्हणजे त्या लोकेशनपासून, चेकपोस्टपासून. आम्ही तिकडं पोचलो बीचवरती. बीचवरती आम्ही 10-10:30च्या अराऊंड पोचलो. हॉटेलमध्ये चेक इन केला. त्यानंतर बीचवरती गेलो. मी ह्या लोकांना काहीच सांगितलं नव्हतं की आपल्यासोबत असं असं घडलं होतं. तिकडं आम्ही 3-4 दिवस एन्जॉय केला गोव्यामध्ये. आणि रिटर्न येताना मला आपल्याला भीती तर वाटतेच की आपल्यासोबत एवढं काही झालं आहे. तर तिकडे जो आमचा हे होता ना, म्हणजे केअरटेकर त्या हॉटेलचा, त्याला मी विचारलं, तो जरा वयस्कर होता, की काका असं असं झालं आमच्यासोबत. तो काय मला बोलतो तुम्ही वाचलात. तो गोव्याच्या याच्यामध्ये, म्हणजे पोर्चुगीज लँग्वेजमध्ये त्याला फिगर ऑफ 8 बोलतात. फिगर ऑफ 8? हां, 8चा आकडा, त्याला एंड नसतो. ते असं इन्फिनिटी सारखं. हां, इन्फिनिटी सारखं. जे तू कुठेही जा त्याला लेफ्ट राईट काहीच नाही आहे. बापरे. हां, तो काहीतरी मायथॉलॉजिकल क्रिएचरचा त्याने नाव घेतलेलं. तो बोलतो तो ट्रॅप करतो तिकडे. आणि तू मला त्याच्यानंतर तुझी गुगल मॅपचं स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवलं होतं. आणि त्याच्यात मी क्लिअरली बघू शकतो की तुम्ही लोक एकाच ठिकाणी कितींदा फिरलायत. हां, बरोबर. आणि ते तुझं कधी लक्षात आलं की असं आपण बघूया, एकदा चेक करूया? माझं कसं झालं, तिथनं गोव्यावरनं रिटर्न आलो जेव्हा हे सगळ्यांचे, कारण की माझ्याकडे पण DSLR आहे, सगळ्यांचे फोटोज वगैरे पाठवण्यासाठी मी जेव्हा हे केलं ना, तेव्हा माझ्या क्लिक झालं की आपण तर गाडीत होतोच, पण आपल्यासोबत तर 4 फोन पण तर ट्रॅव्हल करत होते. आणि माझा गुगल टाईमलाईन चालू, म्हणजे कायम चालू असतो, कारण की आपण रात्री बेरात्री कुठेही निघतो. माझं कायम ड्रायव्हर असल्यामुळे चालूच असतं. हां, गुगल टाईमलाईन चेक केला एक तिथनं आल्याच्या 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी, म्हणजे हार्डली
27 का 28 तारखेला मी तो टाईमलाईन चेक केला आणि मग ते बघितल्यानंतर बोललो आपण त्या टायमिंगला तिकडं कितींदा गोल गोल फिरलो आहे. पण हे कसं शक्य कसं आहे ते पण एक प्रश्न पडतो ना. आता तू जेव्हा बोलतोयस तर मला ते पटतंय किंवा मला वाटतं बापरे हे काय झालं, पण जर तुझ्याकडे तेच नसतं तर बोललो कदाचित असं झाड असू शकतं ना पुढे. प्रूफ नसतं तर कोणी believe वेड्यात नसतं काढलं केला. असतं. हा बोललं असतं तुम्हाला वाटलं असेल झाड काय एकच थोडी नाही, झाड तर लागत राहतात. पण हे बघितल्यावर हे माझ्यासाठी शॉकिंग होतं बाबा की खरोखर. मी त्या लोकांना ना नंतर सांगितलं आहे की बाबा असं असं झालेलं आपल्यासोबत. मला ते लोक बोलतात की बाबा तू गाडी का नाही थांबवली. बोललो बाबा मला तेव्हा बुद्धीच नाही सुचली गाडी थांबवायची, मला फक्त एवढं कळत होतं की पळवायची आहे. बापरे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.